नमस्कार मित्रांनो. MSCITची फायनल अगदी जवळ आली आहे आणि मनात थोडी भीती वाटते का तुमच्या, की ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्समध्ये पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवायचे? तर अजिबात काळजी करू नका, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे टॉप MCQ प्रश्न जे दरवर्षी MSCITच्या फायनल एक्झाममध्ये आपल्याला वारंवार रिपीट विचारले जातात. जर तुम्ही या 50 प्रश्नांचा सराव नीट केला, तर ऑब्जेक्टिव्ह सेशनमध्ये पास होण्याची नाही तर टॉप करण्याची गॅरंटी माझी. तर चला वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला स्पेशल व्हिडिओ. तर पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर यामध्ये बघा आपण नेहमीच विचारले जाणारे 50 ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न बघा. आता मी विभाग 1 मध्ये कॉम्प्युटर बेसिक आणि सिस्टीम सॉफ्टवेअरचे 12 प्रश्न सांगणार आहोत सुरुवातीला, जे नेहमीच आपल्याला विचारले जातात. तर पहिला प्रश्न, कॉम्प्युटर सुरू करणे किंवा रिस्टार्ट करणे याला सिस्टीमचे डॅश असे म्हणत आहे. तर त्याला काय म्हटले जाते बघा? तर त्याला बूटिंग म्हटले जाते. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा. डॅश हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर आहे जे कॉम्प्युटरला त्याचे अंतर्गत रिसोर्सेस व्यवस्थित करण्यास मदत करते म्हणत आहे. तर याचं उत्तर कोणतं असणार आहे बघा? तर याचं उत्तर सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहे, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीम्सचे उदाहरण आहे म्हणत आहे. तर खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर असणार आहे बघा, विंडोज 10, सॉरी विंडोज 11 आहे याचं उत्तर. त्यानंतर बघा, ऑपरेटिंग सिस्टीम हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे एक उदाहरण आहे म्हणत आहे. तर हे याचं उत्तर बघा फॉल्स आहे, म्हणजे चूक आहे. ऑपरेटिंग सिस्टीमची एकाच वेळी एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन चालवण्याच्या क्षमतेला डॅश असे म्हणत आहे. तर त्याला आपण मल्टीटास्किंग म्हटलं जाते, कारण त्यामध्ये आपण एकाच वेळेस अनेक कामे करू शकतो. त्यानंतर युजर इंटरफेस ज्यामध्ये आयकॉन, मेनू आणि व्हिज्युअल इमेजेस वापर केला जातो त्याला डॅश असे म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हटलं जाते बघा? तर ग्राफिकल युजर इंटरफेस म्हटलं जाते. त्यानंतर बघा, विंडोजमध्ये डिलीट केलेल्या फाईल्स तात्पुरत्या स्वरूपात डॅशमध्ये साठवल्या जातात म्हणत आहे. तर विंडोजमध्ये आपल्याला तात्पुरत्या फाईल कशामध्ये साठवल्या जाते? तर रिसायकल बीममध्ये साठवल्या जाते, म्हणून याचं उत्तर ऑप्शन रिसायकल बीम आहे. त्यानंतर बघा 8 नंबरचा, युटिलिटी प्रोग्राम्स हे सिस्टीम सॉफ्टवेअरचा भाग असतात म्हणत आहे. बरोबर आहे किंवा चूक आहे? तर याचं उत्तर हे बरोबर आहे. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न बघा. कॉम्प्युटरचे हानिकारक प्रोग्रामपासून संरक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणती युटिलिटी प्रोग्राम वापरली जाते म्हणत आहे. तर कॉम्प्युटरचे हानिकारक प्रोग्रामपासून संरक्षण करण्यासाठी आपण अँटीव्हायरस हे प्रोग्राम वापरले जाते. तर हे याचं उत्तर अँटीव्हायरस असणार आहे. त्यानंतर 10वा प्रश्न, डिव्हाइस ड्रायव्हर्स हे विशेष प्रोग्राम असतात जे इनपुट आउटपुट उपकरणांना सिस्टीमशी संवाद साधण्याची परवानगी देतात म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न, कॉम्प्युटर चालू केल्यानंतर तुम्हाला दिसणारा पहिला स्क्रीन म्हणजे डेस्कटॉप होय म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. चालू केल्यानंतर आपल्याला डेस्कटॉप शो होते. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न बघा. रिसायकल बीममध्ये न पाठवता एखादी फाईल कायमची डिलीट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते म्हणत आहे. तर कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर याचं उत्तर शिफ्ट प्लस डिलीट आहे. शिफ्ट दाबून डिलीट बटन प्रेस केलं तर ती डायरेक्ट आपली फाईल परमनंटली डिलीट होते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर आपल्याला विभाग 2 मध्ये हार्डवेअर आणि स्टोरेज डिव्हाइसेसचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर त्यामध्ये बघा, नेहमीच विचारलेला प्रश्न बघा, प्रायमरी स्टोरेज म्हणजेच रॅम हे व्होलेटाईल असते, याचा अर्थ पॉवर बंद झाल्यावर त्यातील डेटा नाहीसा होतो म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. त्यानंतरचं बघा, रॉमचा फुल फॉर्म काय आहे म्हणत आहे. तर रॉमचा फुल फॉर्म हा काय असतो बघा? तर रीड ओनली मेमरी आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे. त्यानंतर बघा 15 नंबरचा प्रश्न, डिस्कचा पृष्ठभाग केंद्रित वर्तुळात विभागलेला असतो त्यांना डॅश असे म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हटलं जाते? तर त्याला आपण ट्रॅक्स म्हटलं जाते.
त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न बघा, CDRW डिस्क म्हणजे काय म्हणत आहे? तर CDRW डिस्क म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क रिरायटेबल आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन 2 असणार आहे. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते सर्वात वेगवान स्टोरेज म्हणजे फास्टेस्ट स्टोरेज मीडिया आहे म्हणत आहे? तर कोणता आहे बघा, तर SSD आहे, त्यालाच आपण सॉलिड स्टेट ड्राईव्ह म्हटल्या जाते. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतरचा प्रश्न बघा, 18 नंबरचा, CPUचा फुल फॉर्म हा काय आहे म्हणत आहे? तर CPUचा फुल फॉर्म हा काय असतो बघा, तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न, ALU आणि कंट्रोल युनिट हे CPUचे 2 मुख्य घटक आहे म्हणत आहे, तर बरोबर आहे. त्यानंतर बघा, लेझर, इंकजेट आणि डॉट मॅट्रिक्स ही कशाची उदाहरणे आहे म्हणत आहे? तर हे सर्व प्रिंटरचे उदाहरण आहे, म्हणून याचं उत्तर प्रिंटर आहे. त्यानंतर बारकोड रीडर हे एक इनपुट डिव्हाइस आहे म्हणत आहे, तर बरोबर आहे, बारकोड रीडर हे स्कॅन करते. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न, कीबोर्ड, माऊस आणि पेन ड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडण्यासाठी कोणता पोर्ट मोठ्या प्रमाणात वापरला जातो म्हणत आहे? तर कोणता पोर्ट वापरला जाते? तर USB पोर्ट आहे त्याचं उत्तर. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न, प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी CPU आणि रॅमच्या दरम्यान कोणती मेमरी ठेवली जाते म्हणत आहे? तर कोणती मेमरी ठेवली जाते बघा, तर कॅश मेमरी ठेवल्या जाते, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न, एक मानक DVD एका मानक CD पेक्षा जास्त डेटा साठवू शकते म्हणत आहे, तर बरोबर आहे, DVD मध्ये जास्त डेटा आपण साठवू शकतो, तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला विभाग 3 मधले MS वर्डचे प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले जातात ऑब्जेक्टिव्हमध्ये. तर त्यामधला पहिला प्रश्न बघा, म्हणजेच 25 नंबरचा प्रश्न, MS वर्डमध्ये मजकूर शोधण्यासाठी म्हणजेच फाइंड कोणती शॉर्टकट की वापरली जाते म्हणत आहे? तर कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर Ctrl+F वापरल्या जाते, तर Ctrl+F हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 26 नंबरचा प्रश्न, MS वर्डमध्ये निवडलेला मजकूर मध्यभागी म्हणजे सेंटर अलाइन आणण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते म्हणत आहे? तर याचं उत्तर Ctrl+E आहे. त्यानंतर 27 नंबरचा प्रश्न, पोर्ट्रेट आणि लँडस्केप ही MS वर्डमधील डॅश डॅशची उदाहरणे आहे म्हणत आहे, तर ही कशाची उदाहरण आहे बघा, तर ही सर्व पेज रोटेशनचे उदाहरण आहे. त्यानंतर 28 नंबरचा प्रश्न लावायचा आहे, सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट आणि स्ट्राईक थ्रू यांना डॅश डॅश असे म्हणून ओळखले जाते म्हणत आहे, तर यांना आपण फॉन्ट इफेक्ट म्हणून ओळखल्या जाते, तर फॉन्ट इफेक्टवर क्लिक करा. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न, डॉक्युमेंटमधील स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका तपासण्यासाठी कोणती फंक्शन्स की वापरली जाते म्हणत आहे? तर कोणती फंक्शन्स कीज वापरल्या जाते? तर F7 ही फंक्शन्स कीज वापरल्या जाते. त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न, हेडर डॉक्युमेंटमधील प्रत्येक पेजच्या तळाशी बॉटमला दिसतो म्हणत आहे, तर चूक आहे. हेडर हे आपल्याला पेजच्या वरच्या बाजूला दिसते आणि फुटर हे पेजच्या खालच्या बाजूला दिसते, म्हणून याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न लावायचा आहे 31 नंबरचा, MS वर्डमधील कोणते वैशिष्ट्य तुम्हाला एकाच वेळी अनेक लोकांना एकच पत्र पाठवण्याची परवानगी देते म्हणत आहे? तर याचं उत्तर मेल मर्ज आहे, त्यामध्ये आपण एकापेक्षा जास्त ॲड्रेस टाकू शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स बघा 32 नंबरचा, MS वर्डमध्ये शेवटची कृती म्हणजेच अंडू करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे म्हणत आहे? तर Ctrl+Z प्रेस करावं लागेल आपल्याला अंडू करण्यासाठी. त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न बघा, एक्सेलचा विचारला जाते, एक्सेल आणि पॉवर पॉईंटचे. एक्सेलमध्ये फाईल डिफॉल्ट स्वरूपात डॅश डॅश म्हणून सेव्ह होते म्हणत आहे, तर एक्सेलमध्ये फाईल डिफॉल्ट स्वरूपात कोणत्या याच्यातनी सेव्ह होते बघा,
तर वर्कबुकमध्ये होते. याचं उत्तर 1 आहे वर्कबुक. त्यानंतर पुढला प्रश्न 34 नंबरचा. मॅक्सॉफ्ट एक्सेलमधील प्रत्येक फॉर्म्युला डॅश डॅश चिन्हाने सुरू झाला पाहिजे म्हणत आहे. तर प्रत्येक फॉर्म्युला हा बरोबरच्या साईनने सुरू व्हायला पाहिजे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. एक्सेलमधील रो आणि कॉलमच्या छेदबिंदूला डॅश डॅश असे म्हणतात म्हणत आहे. तर त्याला आपण सेल्स म्हटले जाते. सेल्स हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न बघा. सेलच्या रेंजमधील सर्वात मोठी संख्या म्हणजेच हायेस्ट व्हॅल्यू शोधण्यासाठी कोणते फंक्शन्स कीज वापरल्या जाते म्हणत आहे. तर त्यावेळेस आपण मॅक्स फंक्शन्स वापरल्या जाते. त्यानंतर पुढला प्रश्न 37 नंबरचा. MS एक्सेल 2016 आणि 2021 फाईलचे डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन काय असते म्हणत आहे. तर ऑप्शन बी आहे .xlsx आहे. त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न लावायचा आहे. MS पॉवरपॉईंटमध्ये स्लाईडवरील वैयक्तिक ऑब्जेक्ट्सवर ॲनिमेशन इफेक्ट लागू केले जाऊ शकतात म्हणत आहे. तर कोणते इफेक्ट लागू केले जाऊ शकतात बघा, वैयक्तिक आणि ॲनिमेशन. तर याचं उत्तर बरोबर आहे, आपण लावू शकतो. त्यानंतर 39 नंबरचा प्रश्न. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सुरुवातीपासून स्लाइड शो सुरू करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते म्हणत आहे. तर सुरुवातीपासून पॉवरपॉईंटचं आपल्याला स्लाइड शो पाहायची जर असेल तर F5 वर क्लिक करावं लागेल. तर कॉलमचं आपल्याला F5 हे बटन प्रेस करावं लागेल. त्यानंतर पुढला प्रश्न 40 नंबरचा. स्लाइड ट्रान्झिशन हा मोशन इफेक्ट आहे जो तुम्ही एका स्लाइडवरून दुसऱ्या स्लाइडवर जाताना दिसतो म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. पॉवरपॉईंटमधील कोणते व्ह्यू सोप्या पुनर्रचनेसाठी सर्व स्लाइड्स एकत्रित म्हणजे लघु स्वरूपात दाखवते म्हणत आहे. तर कशात दाखवते बघा, तर स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवले जाते. त्यानंतर पुढला प्रश्न 42 नंबरचा. सेलची व्हॅल्यू बदलल्यास एक्सेल फॉर्म्युले आपोआप अपडेट होतात म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 43 नंबरचा प्रश्न लावायचा आहे. इंटरनेट नेटवर्किंग आणि सायबर सुरक्षा DNSचा फुल फॉर्म काय आहे म्हणत आहे. तर DNSचा फुल फॉर्म हा डोमेन नेम सर्व्हर आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. त्यानंतर 44 नंबरचा प्रश्न. URLचा फुल फॉर्म काय आहे म्हणत आहे. तर URLचा फुल फॉर्म हा युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर आहे, म्हणजेच ऑप्शन ए हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 45 नंबरचा प्रश्न. WANचा फुल फॉर्म म्हणजेच वाईड एरिया नेटवर्क असा आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर 46 नंबरचा प्रश्न. न मागता आलेल्या व्यावसायिक बल्क ईमेल्सना डॅश डॅश असे म्हणतात म्हणत आहे. तर त्यांना आपण स्पॅम मेसेज म्हटले जाते. त्यानंतर पुढला प्रश्न 47 नंबर. वर्ल्ड वाईड वेबवर सुरक्षितपणे डेटा ट्रान्सफर करण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर HTTPS आहे, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 48 नंबरचा प्रश्न. गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स आणि मायक्रोसॉफ्ट एज ही कशाची उदाहरणे आहे म्हणत आहे. तर ही सर्व वेब ब्राउझरची उदाहरण आहे. त्यानंतर 49 नंबरचा प्रश्न बघा. विश्वासू घटकांचे सोंग घेऊन पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड तपशिलासारखी संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे डॅश डॅश होय म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा कोणतं असणार आहे. तर याचं उत्तर फिशिंग असणार आहे, ऑप्शन 1. आणि शेवटचा प्रश्न बघा. अनधिकृत प्रवेशापासून नेटवर्कचे रक्षण करण्यासाठी फायरवॉल वापरली जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्याला टॉप 50 प्रश्न पाठ करून घ्यायचे आहे आणि फायनल एक्झाममध्ये याच्यापैकी आपल्याला कमीत कमी 10 ते 10-12 प्रश्न तर नक्कीच यामधून आपल्याला विचारले जातात. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.